नमस्कार. काही घडामोडी प्रचंड वेगाने घडत आहेत. काही घटना अशा घडत आहेत की त्यामुळे लोकांच्या मनामध्ये अपेक्षाभंगाचं दुःख येतंय, नैराश्य येतंय किंवा काहीच होणार नाही अशी भावना येते. यातून जे जे व्यक्त होत आहेत त्या प्रत्येकाला एकमेकाला विचारण्याची पद्धत सुरू झाली आहे. काय मिळालं सगळं करून? यासाठीच केलं होतं का? अशा स्वरूपाची एकमेकात प्रश्न विचारली जात आहेत. काही लोकांनी मलाही सांगितलं, काय मिळालं तुला? काय फायदा झाला तुझा हे सगळं करून? खरं तर आता चॅनल बंद करायला पाहिजे आणि हे बंद करून बघा तुमचं तुम्ही असं म्हणायला पाहिजे. असेही सल्ले मला काही आले. आता बंद करण्याची वेळ आली आहे, काय मिळालं तुला? लोकांची अपेक्षा काय तुम्हाला सांगू? काही जणांची की सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर किंवा अजून कोणी, म्हणजे भाऊंचं नाव यासाठी घेतो की तो अधिकार मला आहे, बाकीच्यांच्या मी अधिकार नसल्यामुळे ते बोलत नाही. या सगळ्या लोकांना काय मिळालं? तुमचं ना चॅनल झालं, ना तुमच्यावरचे खटले वापस घेतले गेले. अहो सोडा, कोणाला राज्यसभेवर पाठवायला पाहिजे होतं, कोणाला विधान परिषदेवर पाठवायला पाहिजे होतं, ते झालं का? कोणी म्हणालं तुला पैसे किती मिळाले, त्याचा काय उपयोग झाला? मग पैसे नाहीत, प्रतिष्ठा नाही, पद नाही, सन्मान नाही, तुमचं कोणी ऐकत नाही. म्हणजे आमच्याकडे कोणी आलं आणि सांगितलं की जरा एवढं आमचं काम करून द्या, तर तेही आम्ही होत नाही म्हणून सांगतो. मग उपयोग काय? कशासाठी करायचं हे सगळं? बंद करून टाकलेलं बरं ना. काय मिळालं तुम्हाला, असा प्रश्न लोक विचारतात. आणि खूप वेळेला विचारल्या गेलं ना की उगाच आपल्याही मनात विचार येतो कधी कधी, काय मिळालं आपल्याला? आणि काय मिळालं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देताना एक पर्यायी प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. आणि तो प्रश्न असतो, काय मिळावं म्हणून हे केलं होतं? काय मिळावं म्हणून हे केलं होतं? असं वाटलं होतं की भाजपचं सरकार यावं, हिंदुत्ववादी सरकार यावं आणि मग आपल्याला बरेच पैसे मिळावे, आपल्याला पद मिळावं, आपण सुखात राहावं, असं काही वाटलं होतं म्हणून केलं होतं का? सुरुवात करताना या सगळ्या गोष्टीसाठी सुरुवात केली होती का? नाही. मग भाजपचं समर्थन कशासाठी केलं होतं? हे भाजपचं समर्थन नव्हतं, मी पुन्हा पुन्हा सांगतोय. हे हिंदुत्वाचं समर्थन होतं, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जरा हिंदुत्वही दूर ठेवू जरा. माझ्या मनामध्ये, स्वतःच्या मनामध्ये अमुक एक व्यवस्था असावी असं आपल्याला वाटत असतं की. मला वाटतं, तुम्हाला वाटतं, प्रत्येकाला वाटतं. आणि जेव्हा खूप लोकांच्या एकत्रित भावनांचा विचार केला तर ती एक व्यवस्था अशी असावी असा विचार मनामध्ये येतो. ती व्यवस्था निर्माण करण्यासाठीच्या प्रयत्नांना मी अॅनालायझर असं म्हणतो. म्हणजे हे अॅनालायझर यूट्यूब चॅनल नाव म्हणून असेल, ते प्रतिपक्ष तसंच आहे किंवा अन्यही तसेच आहेत सगळे. माझ्या मनातली एक छान व्यवस्था जी माझ्या भावनांना पूरक ठरेल, मग त्यात हिंदुत्व आलं, जगण्याची पद्धत आली, या सगळ्यासाठी पूरक ठरेल, यासाठी हे करायचं आहे. अगदी सोपं. काय मिळालं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर घेता घेता मी रामायणाच्या कथेवरती जातो. रावणानं पत्नी नेली होती रामाची. अडचण रामाची होती, प्रॉब्लेम रामाचा होता. हनुमान उड्डाण घेऊन गेला. आपल्या शेपटीला लागलेली आग रावणाची लंका जाळून आला त्यानं. एकेका वानरानं त्या कार्यात आपलं योगदान दिलं. त्या खारीनेही आपलं योगदान दिलं. अस्वल, वानर या सगळ्यांच्या प्रयत्नातून लंकेवरती विजय मिळवता आला. रावण नावाची दुष्ट व्यवस्था उद्ध्वस्त करता आली. काय मिळालं होतं वानरांना? काय मिळालं होतं हनुमानाला? काय मिळालं होतं सुग्रीवाला? भावाचा विरोध करून काय मिळालं होतं बिभीषणाला? काय मिळालं? त्यांना जे मिळालं समाधान,
आपल्या मनातील व्यवस्था निर्माण केल्याचा आनंद तो या व्यवस्थेतील खार बनून आम्हाला मिळतोय. खरं सांगू, भाजपकडून, सत्ताधाऱ्यांच्याकडून ना पदाची अपेक्षा आहे, ना प्रतिष्ठेची अपेक्षा आहे, ना पैशाची अपेक्षा आहे. उपेक्षा केल्याचं दुःख पण नाही. का असावं? त्याच्यासाठी हे केलंच नव्हतं. आणि काय मिळायचं राहिलंय ते सांगा ना. काय मिळायचं राहिलंय ते सांगा. सगळ्या चॅनल्सला मिळून 10.5 लाख सबस्क्रायबर. 10.5 लाख सबस्क्रायबर हा आकडा तुम्हाला माहित आहे काय होतो तो? विक्रमी मतं घेऊन विजयी झालेल्या सुनेत्रा पवार यांचं मताधिक्य 2.5 लाखाचं आहे. 2.5 लाखाचं. 2.5 लाखच्या आसपास सर्वाधिक विक्रमी मतं घेणाऱ्या सुनेत्रा पवार आहेत. एका आमदाराला 1.5 लाख मतं मिळतात, त्याचे समर्थक 1.5 लाख असतात. एकट्या सुशील कुलकर्णीचा विचार केला तर 10.5 लाख सबस्क्रायबर आहेत. 10.5 लाख सबस्क्रायबर. याचा अर्थ 5 तरी किमान आमदार विजयी करता येतील एवढे सबस्क्रायबर. 5 आमदार. 5 आमदारांच्या इतकं संख्याबळ ज्याच्या मागे लोक प्रेम करतात, त्यांनी एका पदासाठी करायचं. म्हणजे भाऊंच्या मागे 5, माझ्या मागे 5, प्रभाकरच्या मागे 5, न्यूज डंकाच्या मागे 2-3, सचिन पाटलांच्या मागे 1-2, असं संख्याबळ असेल तर साधारण शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांचे मिळून जेवढे आमदार आहेत तेवढ्या आमदारांचं संख्याबळ आमच्या मागे उभे आहे सबस्क्राईब करून. अजून काय पाहिजे वेगळं? 50 कोटी व्ह्यूअर्सची संख्या आहे. गंमत सांगू याच आकड्याची. भारतीय जनता पक्षाला देशभरात जेवढे मतं मिळाले नाहीत त्यापेक्षा अधिकचे प्रेक्षक अॅनालायझरला मिळालेत. त्यापेक्षा दुप्पट प्रेक्षक भाऊंना मिळाले आहेत. एवढेच कदाचित माझ्या इतकेच प्रभाकरला मिळालेले आहेत. आम्ही सगळे भारताच्या लोकसंख्येपेक्षा अधिक लोकांच्या पर्यंत पोहोचू शकलो. हे प्रेम कमी आहे? बिहारात जा, उत्तर प्रदेशात जा, गुजरातेत जा, कुठेही जा, बघणारी माणसं भेटतात, नमस्कार करतात, फोटो काढतात आणि आठवणीनं सांगतात मैं देखता हूं. भारतभरात, महाराष्ट्रात तर भेटतातच. अजून काय पाहिजे वेगळं? आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून YouTube कडून मिळणारं उत्पन्न, त्याचं काय? करोडोत आहे. हे मिळालंय म्हणता येणार नाही. हे खूप मिळालंय. याच्यापेक्षाही पलीकडे जाऊन भाऊ तर मागत नाहीत, पण मी नंबर फिरवतो. या नंबरवर लोक मनातून काहीतरी देण्याची भावना ठेवतात. हे मिळणं नाहीये. कोण कोणाला काय देतंय आज काढून? ही सगळी लोक देत आहेत, देत राहतायत. ओघ आहे ओघ. तुझ्या कृपेचा ओघ अखंडित, तसा हा लोकांच्या प्रेमाचा ओघ अखंडित वाहतो आहे. अजून काय वेगळं हवंय? बंद करा हे असं म्हणणारी, तुम्हाला तुमचा काय उपयोग, बंद करा हे असं म्हणणारी माणसं हे बंद करण्यासाठी धडपड करतायत का? कारण हे बंद झालं तर जाग करणारी एक तुटपुंज कासनात प्रयत्न बंद होतील. आणि असे प्रयत्न बंद झाले की घाव घालणं सोपं होईल. त्यांच्या मनातली व्यवस्था निर्माण करणं सोपं होईल. यासाठी बंद करत चाललंय का? आणि काय मिळालंय असं सांगून कृपया आम्ही मिळण्यासाठी करत होतो ही भावनाच डोक्यातून काढून टाका. हे कोणतंही कृत्य मिळण्यासाठी होत नव्हतं, काही मिळावं म्हणून केलं जात नाहीये. तर आपल्या मनातील, तुमच्या आमच्या मनातील एक व्यवस्था निर्माण व्हावी यासाठीचे केलेले हे
प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि कोणी म्हटलं म्हणून या प्रयत्नात खंड पडणार नाही, बाधा येणार नाही. हे प्रयत्न चालू राहतील, तोपर्यंत चालू राहतील जोपर्यंत आपल्या मनातील, तुमच्या आमच्या मनातील एक पूर्ण व्यवस्था उभी राहत नाही तोवर. हे कुठपर्यंत चालणार आहे सगळं? तोपर्यंत चालणार आहे जोपर्यंत लोक बघत राहतात. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज